जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेना दलाने एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर विविध प्रकारे हल्ले सुरू असून त्याला भारताकडून चोख उत्तर देण्यात येत आहे। त्यामुळे भारतात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरसाठी कोल्हापुरातील हेमकिरण रामचंद्र पणदूरकर या कुटुंबियांकडून भारतीय लष्कराला 5 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। भारतीय सैन्याला पाठबळ देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हेमकिरण रामचंद्र पणदूरकर या दाम्पत्यानं 5 लाखांचा धनादेश नॅशनल डिफेन्सकडे रवाना केलाय। दरम्यान भारतीय लष्करासाठी देशभरातील नागरिकांनी लष्कराला आर्थिक मदत करण्याचं आवाहन पणदूरकर कुटुंबियांनी केलंय। शिवाय डॉक्टर ॲडव्होकेट रुपाली पणदूरकर या आपल्या मुलीच्या स्मरणार्थ हे पणदूरकर दाम्पत्य अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेत आहेत। राम पणदूरकर आणि त्यांच्या पत्नी हेमकिरण पणदूरकर यांचे या सामाजिक कार्याबद्दल समाजातून कौतुक होत आहे। दरम्यान भारतासह आशिया खंडातील दहशतवाद नष्ट करावा अशा भावनाही पणदूरकर दाम्पत्यांनी व्यक्त केल्यात। ॲडव्होकेट रामचंद्र गोपाळ पणदूरकर आम्ही दोघांनी ही जी 5 लाख रुपयाची देणगी भारतीय संरक्षण निधीसाठी पाठविली, त्यामागचा आमचा जो उद्देश आहे तो आमच्या सौभाग्यवतींनी सांगितलेला आहे। मला या ठिकाणी सर्व भारतीयांना एक अपील करावयाचं आहे की त्यांनी जसं आम्ही निधी दिला तसं आपल्याकडे असलेला थोडंफार जो खारीचा वाटा आहे तो तुम्ही उचलावा आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे, काय हिंदू संस्कृती आहे की आपल्याकडचं थोडासा भाग दुसऱ्याला देणं, अतिथीला देणं ही आपली संस्कृती आहे। आणि म्हणून जर आपण एक भाकरी खात असाल तर त्यातली अर्धी भाकरी ही भारतीय प्रशासनाला आणि भारतीय लष्कराला देऊन भारताचे हात प्रशासनाचे आणि लष्कराचे बळकट करावे। सध्या जे भारत पाकिस्तानमध्ये सिंदूर ऑपरेशन चालू आहे ते ऑपरेशन हे आतंकवादाविरुद्धच आहे आणि म्हणून आतंकवाद ज्याला आपण टेररिझम म्हणतो तो सर्व जगामधून नष्ट व्हावा अशी माझी भावना आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी भारतीय जनतेला, महाराष्ट्रातील सर्व लोकांना अशी एक विनंती करतो की देशाप्रती काहीतरी द्यावं हे आपल्या राज्यघटनेमधल्या अनुच्छेद 51A मध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याप्रमाणे ते आपलं मूलभूत कर्तव्य आहे। तुम्ही देशाप्रती कर्तव्य राखा आणि भारत हा आशिया खंडातील महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक 140 कोटी नागरिकांनी भारतीय प्रशासनाला पाठिंबा द्यावा ही विनंती। माझं नाव हेमकिरण रामचंद्र पणदूरकर, राहणार कोल्हापूर RK नगर। मी लहानपणापासून देशभक्तीने प्रेरित झालेली आहे। आमच्या लहानपणापासून आतापर्यंत मी अनेक युद्ध पाहिलेली आहेत आणि युद्धात लोकांची होणारी होरपळ पाहिलेली आहे। सैनिकाची होणारी दुर्दशा, त्यांच्या कुटुंबाची दुर्दशा पाहिलेली आहे। युद्ध म्हणजे काय आणि त्याचे दुष्परिणाम काय हे मला सगळं ठाऊक आहे। त्यामुळे मला सैनिकाप्रती फार प्रेम आहे, देशाप्रती फार प्रेम आहे। आणि मी यावेळी पहलगाम हल्ला झाला त्यावेळी माझं मन फार विदीर्ण झालं, फार वाईट वाटलं त्या सगळ्यांचं ते दुःख बघून। त्याच्यापूर्वीसुद्धा किती लहान लहान मुलं 25-26 वर्षाची अतिरेक्याच्या बळी पडत होती अतिरेक्याला, ते मला बघून फार वाईट वाटलं आणि मला वाटलं की ह्यांना काहीतरी मदत केली पाहिजे। खूप दिवस माझ्या मनात होतं आणि नंतर मी ठरवलं की आपण ह्यांना काहीतरी मदत करूया। दुसरं काय मी काम करू शकत नाही या वयात आता, किंवा तुम्ही काय जाऊन लढू शकत नाही, त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही, कोणती संस्था काढून काय मदत करू शकत नाही। मी माझ्यापुरते मी पूर्वी शिक्षिका होते, माझ्या ह्याच्यातले मी 5 लाख रुपये द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही चेक डिफेन्स सर्व्हिसकडे पाठवला। आणि आता जे युद्ध चाललेलं आहे ते भारतातर्फे ठीक चाललंय, पण तरीसुद्धा अजून कठोर पावलं उचलली पाहिजे तसं माझं मत आहे आणि अतिरेक्यांचा पूर्णपणे नायनाट झाला पाहिजे। आणि आपल्याला जे
जी संकटात सापडलो आहे, सतत आपली अर्थव्यवस्था ह्या युद्धात गुंतल्यामुळे आपण खूप मागे पडतोय. आता यावेळी आपण विकसित झालो असतो जरी आतापर्यंत युद्ध घडली नसती तर. त्यामुळे युद्ध थांबावं. सैनिक आपलं सरकार आर्थिकदृष्ट्या युद्ध हे पैशावरच चालतं, पोटावर चालतं. त्यासाठी मदत करावी म्हणून मी हे केलं आणि इतरांनीही करावं हीच माझी विनंती.